कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचे 4:30. इकडे बघू शकता. अद्रेश बाबूने जस्ट आत्ता झोपून घेतलेला आहे. मी पण त्याच्या बाजूला झोपण्याचा प्रयत्न केला होता, पण काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. तो झोपला की मला झोपच येत नाही. कालच तेवढं आम्ही दोघं सोबत झोपलो होतो, पण असं झोपलं मी झोपावंच म्हणत होते थोडं, पण नाही झोप आली मला. नाही झोपलो मी. झोपलेला आहे बघू शकता इकडे. सकाळपासून अजिबात झोपला नव्हता तो. आत्ता झोपला आहे. त्याचे पप्पा आले होते जेवायला, त्यावेळेस बराच वेळ ते खेळवून गेलेले आहेत, तरी पण झोपला नाही. खेळतच होता तो. शेवटी मग काय म्हणतात जबरदस्ती त्याला मी झोपू दे थोडा वेळ. कारण असं आत्ता एक क्षण काय म्हणतात एक वेळ अशी आलेली की तो 5 मिनटं शांत बसत नाही. त्याला पाय आलेले आहेत बाहेर फिरायला. चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेरच्या पोराने खेळताना बघितलं की त्याला बाहेर जायचं असतं बस, बाकी काही नको. रात्री पण त्याने खूप म्हणजे खूप दमवला आहे, खूप त्रास दिला आहे. रात्री तो अक्षरशः मला वाटते 3:30 पावणे 4 वाजता झोपला आहे. रात्र आपलीच नाही झोपला तो. जबरदस्ती पण नाही, जबरदस्ती केली तर रडायला चालू करतो आहे. मग सगळेजण उठून बसतात किंवा मग सगळ्यांनाच त्रास होतो. त्याच्यापेक्षा त्याला केवढं खेळायचं तेवढं खेळू दे, म्हणून त्याला झोपवू दे. त्याला कधी झोपायचं आहे तेव्हा. त्याच्यावरती तो झोपलाच नव्हता. जस्ट आत्ता झोपला तो. सगळेजण मला म्हणतात की त्याला दुपारचं कमी झोपवत जा तू, त्यामुळे तो रात्रीचं जास्त झोपेल. पण असं होत नाही आहे. त्याला रात्रीचं जरी दुपारचं कमी झोपवलं तर त्याचं टायमिंग कसं होतं माहीत आहे. जरी मी त्याला नाही झोपवलं तरी तो 7-8 वाजता झोपून घेतोच म्हणजे घेतोच. काल पण काय झालं, काल मी त्याला दुपारचं जास्त झोपवलं होतं का तर परत 7-8 वाजता झोपू नये म्हणून. तो त्यावेळेत नाही झोपला 7-8 वाजता, पण 9-9:30 वाजता झोपून घेतला. ते उठला 10:30 वाजता. त्याच्यानंतर परत त्याला झोपच नाही आहे. तेच मी टायमिंग खूप वेळा चेंज करायचा प्रयत्न केला, पण तसं नाही झालेलं आहे. काय करायचं आता? तसं आहे तसं आहे. जरा कोळूपर्यंत तर हा त्रास सहन करावाच लागणार आहे, असं म्हणावं लागणार आहे. चला आजरी बाबू झोपला तोपर्यंत कामं आवरायचे आहेत, कपडे काढायचे आहेत. भांडी लावू शकत नाही. भांडी घासलेत मग त्याचे पप्पा होते तेव्हाच मी, पण आत्ता लावू शकत नाही कारण जरी आवाज आला तरी तो उठून बसतो. आणि त्याला मी घातलं आहे सगळ्यात महत्त्वाचं बेडवरती. खाली घालते त्याला मी. तर उठून आला तर तो डायरेक्ट किचनमध्ये येतो किंवा बाहेर जातो. बेडवरनं उडी मारण्यापेक्षा हळूहळू त्याला बघत बघत काम होतात ती करून घेणार आहे आता. झोपला की आमचं घर एकदम शांत असते. तो जागा असला की काय खरं नाही. सगळ्यांच्या डोक्यावरती काय खरं नाही आमचं. कपडे काढून घेते तोपर्यंत मी. घेतली होती की नाही तेव्हा तुम्हाला दाखवले की नाही मला आठवत नाही, पण मशीन आमची इथं बाहेर आहे. अद्रेश बाबूची कपडे शक्यतो मी खरंच नाही वरती घालत, कारण कपडे जर वरती घातले तर प्रॉब्लेम हा एकच होतो की नमाज पडायची वेळ झालेली आहे. पाठीमागच आमच्याजवळ एक मशीद आहे, तिथं नमाज पडतात रोज ह्या टायमिंगला. कपडे काढते. कपडे खरं टेरेसवर सुकत का घालत नाही ते तुम्हाला सांगते, कारण टेरेसवर सुकत काढली तर जायचा प्रॉब्लेम आहे. या बाबाला मी एकटं टाकून जाऊ शकत नाही. सो त्याला बघत इथली कपडे पण सुकत घालता येतात. बघा असं काहीतरी आम्ही केलेलं आहे, डोकं लावलेलं आहे. खरं तर ते वरती काय म्हणतात दोरीचं करून घ्यायचं आहे, पण ते अजून आम्ही काही करून घेतलेलं नाही आहे. बघूया आता. अद्रेश बाबूचे कपडे आमच्या इथे आहेत बघू शकता. एकट्याचीच बरेचसेच कपडे पडतात रोज. प्रत्येक वेळी खाऊन झालं किंवा काय झालं तर त्याचे कपडे चेंज करावे लागतात. सो त्याचे पण कपडे इथंच आहेत. आज सकाळपासून किती वेळा त्याने कपडे चेंज केला असेल. त्या बाबाला टाकून जायचं म्हणून मला भीती वाटते. कोण तिथे असतं नसतं. पाऊस आला एखाद्या वेळेस, कारण 2 दिवस मध्यंतरी तर पावसाचं वातावरण होतं. झाल्यापासून मशीनचा वापर जरा जास्तच व्हायला लागला आहे, कारण त्याच्यासोबत कपडे धुणं पॉसिबल नाही होत. जास्त असले तर मी खरंच मशीनला लावते. खरं आहे ते तुम्हाला सांगते मी, खोटं नाही. आणि जर थोडीशीच असली तर मग हातावर धुवून टाकते. त्याचे पप्पा उठायच्यात किंवा मग ते असले तोपर्यंत त्या वेळेत किंवा पलीकडे आत्यांच्याकडे वगैरे देऊन मी त्याला कपडे धुवून टाकते ते. पण एकदमच जास्त असले सगळ्यांचे प्रत्येकाचे ड्रेस असले तर मग मशीनचा वापर आहे. माझी मशीन कोणती आहे IFBची आहे. त्याचं लिक्विड वगैरे लावलं तर निघतात मशीनलाही कपडे. मशीनचा वापर हा आत्ता खरंच जास्त व्हायला लागलेला आहे. दरवाजा लावते पाठीमागचा.
मांजरं येतात घरी आमच्या. इथे बघू शकता. दाखवते मी काहीतरी उजेडात दाखवते. सकाळी त्याला मी काय म्हणतात एक ऑमलेट आणि चपाती बारीक करून ठेवली होती. पण काय माहीतच शाळेत जाऊन काय काय खाऊन आलं त्यामुळे त्याने आज खाल्लंच नाही. घरात काहीच खाल्लेलं नाही आहे. त्याला किती मी जबरदस्ती भरवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं नाही खाल्लं. शेवटी म्हणलं जाऊ दे, एखाद्या वेळेस त्यांना नको असेल तर मी जबरदस्ती पण नाही करणार म्हणून सोडून दिलं. पण नाही खाल्लं त्याने आज काहीच. आता बाजूला माझी एक पिशवी आहे. हा दादरी बाबूला आमच्या स्कूलमध्ये म्हणजे त्याच्या अंगणवाडीमध्ये त्याला पौष्टिक आहार भेटतो आणि मी पण नाही बघितलेलं अजून काय आहे ते. बघू शकता काय आहे. खिचडी आहे होती, डाल खिचडी आहे. प्रत्येकाचे किती किती पॅकेट भेटले आहेत मी काहीच बघितलेलं नाही अजून. मिक्स शिरा आहे, उपीट आहे, खिचडी, ह्याच्या सगळ्याचे ना प्रीमिक्स आहेत खरं तर सांगायला गेलं तर. म्हणजे आपण काही तयार करावं नाही लागलं, जस्ट गरम पाण्यात टाकून फक्त हे बनवावं लागतं. मी तर अजून काही ट्राय केलेलं नाही आहे. बघू. प्रत्येकाच्या 2-2 पॅकेट दिलेले आहेत. आणतच नाही तर हा बाबा खातच नाही तर मी कशाला घेऊन येऊ. मी नाही आणत. पण आज त्या बाईंनी जबरदस्ती केली घेऊन द्या तुमच्या वाटणे तर मी खावाच घेऊन द्यायचं. इकडे आदरीला आमच्या खायचं कमी आणि खेळाचे ध्यान जास्त लागले त्यामुळे तो नाही खायच्या भानगडीत जास्त काय म्हणतात मस्त एकाची 4-4 पॅकेट कसं होणार. बाजारात आमचा एवढा महिनाभर खाऊ खाणार. बघू शकता एवढा खाऊ भेटलेला आहे त्याला स्कूलमध्ये. बघूया यातली खिचडी एकदा मी ट्राय करेन कशी होते काय माहीत नाही पण ट्राय करूया. पाठीमागे बघू शकता डबे भेटलेले आहेत आम्हाला. हे डबे कशावरती भेटले होते तर संतूर साबण आहे त्याच्यावरती हे डबे भेटले होते. फेकून देण्यापेक्षा किंवा मग नस वापर होण्यापेक्षा म्हणलं आदरी बाजारात खाऊ ठेवूया आणि खाऊ ठेवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. तिकडेच बघू शकता दादरी भाऊच्या औषधाला तर सुट्टीच नाही आमच्या. कधी बंद होणार आहेत काय माहीत आमची औषधं. त्याच्यासाठी खाऊ बनवून ठेवते. तर इथं मी घेतलेलं आहे बाळवाटी आमचे इथे भेटतात दांडेकर म्हणून आहे त्यांच्यात हे भेटते लहान मुलांसाठी बनवलेले आहे स्पेशली त्यांनी. तर हे याचे सगळे काय म्हणतात सगळे पिठं आहेत. नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू, सगळ्या डाळी सगळ्यांची पिठं आहेत. हे मी पाण्यात आधी काय टाकून घेतलेलं आहे ते सांगते कारण पाण्यात आधी टाकून घ्यायला त्यात नंतर खूप शिजेल तसं पीठ असल्यामुळे शिजेल तसं त्याच्यात खूप गुठळ्या होतात. त्यामुळे आधीच त्याला पाण्यात मिक्स करून घेते मी सगळं जेणेकरून मग ते शिजताना गुठळ्या होणार नाही. त्याला एकसारखं हलवून येते. शिजवताना पण त्याला असं सतत सारखं हलवायला लागते. नंतर गूळ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता साखर. मी गूळ टाकणार आहे थोडासा. साखर त्याला आम्ही फारशी देत नाही गूळच देतो त्याला आम्ही जास्त करून.
ही दुधात पण बनवायचे आहे. ॲक्च्युअलमध्ये हे दुधाचंच बनवायचे आहे खरं तर. मी पाण्यात बनवलेली आहे कारण त्याला आता सर्दीचा प्रॉब्लेम झालेला आहे. दूध त्याला मी काय म्हणतात दिलेलं नाही आहे कारण दुधाने छाती भरते, त्यामुळे दूध त्याला आत्ता तरी काय दिलं नाही, पाण्यातच बनवलेलं आहे. आमचं उठायच्या आधी त्याचा खाऊ बनवून ठेवलेला बरं आहे, कारण तो एकदा उठला तर मग परत थंड होईपर्यंत तो काय शांत बसणार नाही. खरं एकतर सकाळपासून त्याने अजिबात नीट काही खाल्लेलं नाही आहे. सो तो उठायच्या आधी त्याचा खाऊ बनवून ठेवतो जेणेकरून उठला तो खाऊ शकेल. बघू शकता त्याला सतत असं हलवावं लागते, नाही तर माझ्या काठी होतात. तुम्हाला हवं तेवढं घट्ट पातळ करू शकता. थोडं त्याला पातळच देणार आहे. सो हे बनवून झालेलं आहे, जास्त शिजवायला लागत नाही. तर कधी उठेल तेव्हा बघूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ पण टाकू शकता. मी त्याला वापरता तर ते सेंधव मीठ माझ्याकडून राहून गेलेलं आहे, तर मीठ टाकते थोडं. तोपर्यंत चहा पिऊया. तास वाजलेले आहेत, 5-7 वाजायला आलेले आहेत. चहा करतो, तुम्ही पण या चहा प्यायला. आमच्या घरात मला आणि असतींना दोघींनाही आम्हाला आल्याचा चहा लागतो. आलं नसलं की आम्हाला कसं तरी होतं. आल्याचा चहा आम्हाला दोघींना पण लागतो, त्यांना पण आणि मला पण. पण हा बाबा हालताला आवाज येत होता मला, म्हणून मी इकडं आले बेडरूममध्ये चहा ठेवून आलेले आहे. अद्रेज बाबूचं हे लोशन आहे. आधी त्याला हिमालयाचं आम्ही वापरून बघितलं होतं, पण ते त्याला बहुतेक सूट झालं नाही. त्यानंतर ममार्थचा ब्रँड आम्ही यूज केलेला आहे. पण ह्या लोशनने त्याची स्किन एकदम काय म्हणतात सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. छान लागलं हे आम्हाला लोशन त्याच्यासाठी. हा ममार्थ ब्रँड इज ब्रँड. चलो चहा घेतो आम्ही. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.